हौसेला मोल नसतं असं म्हणतात, त्यामुळे आपली हौस पूर्ण करण्यासाठी कोण काय करेल याचा काहीच नियम नाहीये। माझ्यासोबत जी व्यक्ती आत्ता ती व्यक्ती त्याच हौसेपोटी जवळपास 2100 किलोमीटरचं अंतर पार करून अयोध्येमध्ये आलेली आहे। माझ्यासोबत महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील युवा बायकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। स्वागत आहे तुमचं साम टीव्ही मध्ये। आणि ही कल्पनाच म्हणजे तुम्ही बाईक घेऊन 2100 किलोमीटर अयोध्येमध्ये आलेला, काय कल्पना काय आणि कशामुळे हा सगळा घाट घातलेला आहे तुम्ही बाईकवरती अयोध्येत येण्याचा? मी आलोय रत्नागिरीमधून आपल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी, म्हणजे 22 तारखेला या इथं पोहोचण्यासाठी म्हणून मी हा प्रवास केला आहे। रत्नागिरीमधून मी निघालो त्यावेळेला रिडिंग होतं 44,590 आणि आत्ता आहे 46,858 एवढं किलोमीटर मी चाललो आहे। आणि यामागे एकच ध्यास होता असं म्हणता येईल की रामजन्माचं जे औचित्य, रामजन्माचं जे औचित्य आहे किंवा रामाचं जे आपल्या आयुष्यातलं औचित्य आहे, तर ते आपण राम जन्मभूमीमध्ये जिथे रामाची प्रतिष्ठापना होते त्या क्षणी त्या दिवशी तिथं असणं हा एक ध्यास होता आणि त्या ध्यासापोटी हा केलेला प्रवास आहे असं मी म्हणेन याला। किती दिवस लागले तुम्हाला हा प्रवास करायला? आणि मी ह्याच्यामुळे हा प्रश्न विचारतो, तुम्ही दिवसाला किती रनिंग करत मला जरा सविस्तर सांगा, कारण उत्तर भारतामध्ये इतका थंडीचा कडाका आहे प्रचंड की विचारू नका। हे सगळं असताना तुम्ही हा प्रवास कसा केलेला आहे? नक्कीच सांगतो की हा जो टोटल प्रवास होता हा 1800 किलोमीटर मोजला होता खरं तर, पण झाला ॲक्च्युली 2100 किलोमीटर। परंतु हा प्रवास मी मोजला होता रोज 500 500 500 असं 4 दिवस चालू म्हणून, परंतु तसं न होता मी पहिल्या दिवशी 600 किलोमीटर म्हणजे मी रत्नागिरीतून येऊन औरंगाबादला थांबलो। औरंगाबादनंतर नागपूरला थांबणार होतो, पण नागपूरला न थांबता त्याच्याही पुढे येऊन छपारा नावाच्या गावामध्ये मध्य प्रदेशातला थांबलो, जिथं आल्याच्या नंतर 700 किलोमीटर अंतर झालं होतं। बरोबर 694 किलोमीटर त्या दिवशी मी अंतर चालवलं आणि त्याच्यानंतर छपारामधून निघालो तो डायरेक्ट उत्तर प्रदेशमध्ये येऊन पोचलो, या इथं येऊन पोचलो आहे। असं 3 दिवसामध्ये हा अंतर पूर्ण केलं आहे। 19 तारखेला संध्याकाळीपर्यंत थंडीचा इतका कडाका असताना? हो, कारण का जोपर्यंत छपारा क्रॉस केलं नव्हतं तोपर्यंत थंडी आपल्याला सहन करता येण्यासारखी होती आणि ते क्रॉस केल्याच्या नंतर डायरेक्ट उत्तर प्रदेशमधलं तापमान 8 7 आणि आज सकाळचं तापमान होतं 6 डिग्री। प्रचंड थंडी होती, डबल टी शर्ट डबल जॅकेट आणि मग प्रवास, असं सगळं प्रवास चालू आहे। मला विचारायला आवडेल तुम्हाला की इथे येण्यामागं तुमचं कारण काय? कारण कुणी इथे येणारा माणूस जो आहे तो काही ना काही संकल्प घेऊन येतो, मनात काही ना काही भावना। तुमच्या इथे येण्यामागं भावना काय आहे? नक्की सांगेन, हा एक म्हणतो आपण कृतसंकल्प असतो, जसा की आपल्याला आठवत असेल की 92 सालात जेव्हा हे सगळं आंदोलन चालू होतं तर त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामधून श्रीराम लिहिलेली एक वीट आपण अयोध्येला पाठवली होती आणि त्या विटेची एक मिरवणूक होत असे। मला आठवतं आजही की त्या विटेची मिरवणूक होत असताना त्याच्यामधून बैलगाडीमध्ये असलेले चित्र असत, ज्यामध्ये छोटे राम लक्ष्मण असत, तर त्या छोट्या राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्नमधला मी कोणतरी छोटासा एक होतो, मला इतकंच आठवतं आता, कारण मी अगदी छोटा होतो, 8-9 वर्षाचा असेल त्यावेळेला, अगदी 10 वर्षाचा पकडा। पण त्यावेळेला हा संकल्प केला होता, ज्या वर्षी कधी बनेल हे राम मंदिर तर त्या दिवशी आपण तिथं असलं पाहिजे, हा एक कृतसंकल्प होता आणि त्या संकल्पाच्या ओढीने म्हणून मी आजपर्यंत। संकल्प पूर्ण झाला असं वाटतं तुम्हाला? भावना नक्की नक्की संकल्प पूर्ण झाला अशी भावना आहे आणि ते फार आनंदाची भावना आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या आपण पाहतोय की 500 वर्ष चाललेला हा लढा आज पूर्ण होतोय, पण आपल्या आयुष्यात आपल्याला हा बघता आला, आपल्याला ह्या क्षणांचं साक्षीदार होता आलं, ह्याचा प्रचंड आनंद आहे। भाऊक झाला तुम्ही बोल? खरोखर भाऊक झालो आहे, कारण हे घडणं गेल्या 5 पिढ्यांना झालं नाही, 10 पिढ्यांना झालं नाही, ते आपल्याला पाहायला मिळालं। आदरणीय मोदीजींच्या, योगीजींच्या परिश्रमांमुळे म्हणा किंवा आजपर्यंत ज्या ज्या संतांनी त्यामध्ये जे योगदान दिलं, अगदी महाराष्ट्रातल्या कारसेवकांनी ज्यामध्ये योगदान दिलं, ह्या सगळ्यांच्या योगदानामुळे आपल्याला हा आजचा दिवस दिसतोय आणि आपण त्या दिवसाचे साक्षीदार होतोय। हे खरोखर भावूक होणं अगदी स्वाभाविक आहे आणि मी हा आज या इथं राहून अनुभवतोय, म्हणून मला खरोखरच आनंदाच्या भावना आहेत आजच्या। निश्चितच आपण जर बघितलं तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्या आनंदाचे अश्रू आहेत, अशा पद्धतीने तुम्ही भावना व्यक्त केल्यात। खरं तर प्रत्येकाचा संकल्प असतो, तो संकल्प पूर्ण होतो याचा आनंद असल्याच्या देखील भावना त्यांना आहेत आणि पहिल्या दिवशीचा साक्षीदार मला व्हायचंय म्हणून ते या ठिकाणी अयोध्येत आल्याचं, रत्नागिरीपासून अयोध्येपर्यंत बाईकवर आल्याचं, इतक्या थंडीत आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्या त्या भावना त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।